मित्रांनो, ही पदावली सोडवण्यासाठी तुम्हाला बॉडमार्चचे नियम माहीत असणे गरजेचे आहे. ते नियम आपण प्रथम बघून घेऊया. बॉड मास, बी म्हणजेच ब्रॅकेट, त्याला मराठीत बोलतात कंस. पहिलं अक्षर लिहून घेऊया. ओ म्हणजेच ऑफ, त्याला मराठीत बोलतात चे. डी म्हणजे डिव्हिजन, त्याला मराठीत बोलतात भागाकार. पहिला अक्षर भा. यम म्हणजे गुणाकार. पहिले अक्षर ए म्हणजे ॲडिशन, मराठीत बोलतात बेरीज. बे. यस सबस्ट्रॅक्शन, म्हणजेच मराठीत वजाबाकी. पहिले अक्षर व. मित्रांनो, ही पदावली सोडवण्यासाठी तुम्हाला बॉडमार्चचे नियम माहीत असणे गरजेचे आहे. ते नियम आपल्याला असे सांगतात की प्रथम तुम्ही कंसातील कंस सोडवा, त्यानंतर कंसाच्या बाहेर एखादी संख्या असेल तर त्या संख्येने कंसातील संख्यांना गुणावे, त्यानंतर भागाकार करा, त्यानंतर गुणाकार करा, त्यानंतर बेरीज करा आणि त्यानंतर वजाबाकी करा. बॉडमार्चचा वापर करून आपण ही पदावली सोडवून घेऊया. मित्रांनो, ही पदावली आपल्याला बॉडमार्चच्या नियमानुसार सोडवायची आहे. बॉडमार्चचा नियम सांगतो, सुरुवातीला तुम्ही कंस सोडवून घ्या. म्हणून आपण सुरुवातीला कंस सोडवून घेऊया. 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले, या 3 ने 180ला भाग देऊया. 3 × 18, 3 0 0. त्यानंतर ही क्रिया या पदावलीमध्ये दिलेली नाही. त्यानंतर आपण भागाकार करणार आहोत. 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले 60. 12 × 12, 12 × 5 60. 60 अधिक 5 गुणिले 1 भागिले 5. त्यानंतर आपण गुणाकार करणार आहोत. या 5ला हे 5 गेले, राहिले 60 अधिक 1, म्हणून उत्तर आले 61. या पदावलीचे उत्तर आपल्याला 61 मिळालेले आहे. हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे मित्रांनो. उदाहरण दुसरं बघा. 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9. हे सुद्धा उदाहरण परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. ही पदावली सोडवण्यासाठी आपण बॉडमार्चच्या नियमाचा वापर करणार आहोत. नियम सांगतो, प्रथम इथे भागाकार करा. 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 एके 9. त्यानंतर गुणाकार करा. 9 अधिक
99 81 वजा 1. त्यानंतर बेरीज करायची आहे. 81 9 90 वजा 1. त्यानंतर वजाबाकी करायची आहे. 90 मधून 1 गेले 89, म्हणून या पदावलीचे उत्तर आलेले आहे 89. बघा मित्रांनो, सुरुवातीला भागाकार केला, त्यानंतर गुणाकार केला, त्यानंतर बेरीज केली, त्यानंतर वजाबाकी केली. मित्रांनो, ही पदावली सुद्धा बॉडमार्कच्या नियमाचा वापर करून आपण सोडवणार आहोत. बॉडमार्कचा नियम सांगतो, सुरुवातीला कंस सोडवा, पण पदावलीमध्ये कंस दिलेला नाही. ही सुद्धा क्रिया दिलेली नाही. भागाकार दिलेला आहे, म्हणून आपण सुरुवातीला भागाकार करून घेऊया. 100 अधिक 100 एक्के 100. त्यानंतर गुणाकाराची क्रिया सुद्धा दिलेली नाही. त्यानंतर आपण बेरीज करूया. 100 आणि 1 101, म्हणून या पदावलीचं उत्तर आलेलं आहे 101. मित्रांनो, ही पदावली सुद्धा आपण बॉडमार्कच्या नियमानुसार सोडवणार आहे. 15 वजा 15 भागिले 15 गुणिले 6. पदावलीमध्ये कंस दिलेला नाही. ही सुद्धा क्रिया दिलेली नाही. भागाकाराची क्रिया दिलेली आहे, म्हणून आपण सुरुवातीला भागाकार करूया. 15 वजा 15 एक्के 15 गुणिले 6. त्यानंतर गुणाकाराची क्रिया दिलेली आहे, म्हणून गुणाकार करूया. 15 वजा 6 एक्के 6. त्यानंतर बेरीज दिलेली नाही. त्यानंतर वजाबाकी करूया. 15तनं 6 गेले 9 राहिले, म्हणून या पदावलीचं उत्तर आलेले आहे 9. मित्रांनो, ही पदावली बॉडमार्कच्या नियमाचा वापर करून आपण सोडवूया. पदावलीमध्ये कंस दिलेला नाही. ही सुद्धा क्रिया दिलेली नाही. भागाकार दिलेला आहे, म्हणून आपण सुरुवातीला भागाकार करूया. 12 अधिक 13 चौक 52 अधिक 9 गुणिले 2. त्यानंतर गुणाकाराची क्रिया दिलेली आहे, म्हणून गुणाकार करूया. 12 अधिक 4 अधिक 9 दुनी 18. या सगळ्यांची बेरीज केली तर ती 34 येते, म्हणून या पदावलीचं उत्तर आलेलं आहे 34.